एकदा एका व्यक्तीने स्वामी विवेकानंदांना प्रश्न विचारला, स्वामी, संसारामध्ये जेवढी आईची महती गायली जाते तेवढे पित्याला का दिलं जात नाही? माते इतकाच पितासुद्धा महत्त्वाचा आहे. पित्याला फारसे का महत्त्व दिले जात नाही याचा कृपया उलगडा करा. स्वामींजी यावर काहीच बोलले नाही. ते त्या व्यक्तीपासून थोडे दूर गेले आणि एक मोठा दगड त्यांनी उचलला. बंधू, हा दगड उद्या सकाळी तू पोटाला बांध आणि तुझी नित्यनियमाची सर्व कामे करत जा. तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुला मिळून जाईल. दुसऱ्या दिवशी सकाळी ओरडतच तो माणूस स्वामी विवेकानंदाजवळ आला. स्वामी, माझी कंबर पोट दोन्हीही खूप दुखत आहे. मी एक प्रश्न काय विचारला, तुम्ही असे काय विचित्र उत्तर दिले की त्यांनी माझी कंबर पोट खून मी हैराण झालो आहे. स्वामी मंद स्मित करत म्हणाले, बंधू, तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुला मिळाले नाही का? अरे 9 महिने तुला पोटात घेऊन तुला वाढवले. तुझे तिला कधीही ओझे झाले नाही. तिने कधीही कंटाळा केला नाही. त्या मातेची महती ही तिन्हीही लोकात सर्वश्रेष्ठच आहे. आईसारखे दैवत साऱ्या जगात नाही. स्वामींना पण आपण आपली आई म्हणतो, गुरुमाऊली म्हणतो. मग स्वामी पण आपल्या मुलांची खूप काळजी घेतात. त्यांना मनापासून हाक मारा. ते म्हणतात, भिऊ नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. सहमत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा. स्वामी आई टाईप करा. इतरांना तुम्ही कधीच बदलू शकत नाही. त्यामुळे जीवनात तुम्हाला जर आनंदी राहायचं असेल तर स्वतःला बदला. पैसा, सत्ता, प्रतिष्ठा यापेक्षाही सर्वात मोठी ताकद आहे ती म्हणजे आपल्या मनाची शक्ती. मन ताऱ्यावर नसेल तर अन्य कोणतीच गोष्ट काहीच कामाची नाही. आपल्या जीवनाचा ताबा आपल्या हातात असणे ही सर्वात मोठी पॉवर आहे. प्रेम, विश्वास, त्याग आणि समर्पण या 4 गोष्टी फक्त त्याच व्यक्तीबद्दल मनात बाळगा जी व्यक्ती आपल्या पाठी देखील आपल्यासोबत प्रामाणिक असेल. श्री स्वामी समर्थ. आयुष्याचा मार्ग निवडताना आई वडिलांचं मत नक्की घ्या. कारण जेवढं तुमचं वय नसतं तेवढं त्यांचा अनुभव असतो. हिम्मत करा आणि पुढे जात राहा. कारण टोमणे तर देवाला सुद्धा सहन करावे लागले होते. आपण तर साधी माणसं आहोत. मी देवाला विचारले, तुला मनुष्याविषयी जास्त आश्चर्य का वाटते? देव म्हणाला की मनुष्य पैसा मिळवण्यासाठी आरोग्य गमावतो व आरोग्य मिळवण्यासाठी तो सर्व पैसा खर्च करतो. तो भविष्याच्या काळजीत वर्तमान गमावतो. त्यामुळे तो वर्तमानातही जगत नाही, भविष्यातही जगत नाही. तो असा जगतो की कधीच मरणार नाही आणि असा मरतो की कधीच जगला नाही. वर्गात शिक्षक विचारतात की गाव आणि शहर यात काय फरक आहे? एका मुलाने खूप सुंदर उत्तर दिले की गावात गायी पाळल्या जातात आणि कुत्री भटकतात, तर शहरात कुत्री पाळली जातात आणि गायी भटकत फिरत असतात. जीवनाचे कडू सत्य आहे. तर अनाथ आश्रमात मुले गरिबाची भेटतात आणि वृद्धाश्रमात म्हातारी माणसं भेटतात ती श्रीमंताची. श्री स्वामी समर्थ. जगातील कोणतीही वस्तू कितीही महागडी असू द्या, परंतु देवाने तुम्हाला जी झोप, शांती आणि आनंद दिला आहे त्यापेक्षा मौल्यवान कोणतीच गोष्ट नाही. आनंदी आयुष्यासाठी स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टीचा त्याग करावा लागतो. स्वाद सोडला तर शरीराला फायदा होतो आणि वाद सोडला तर नाते टिकण्यासाठी फायदा होतो. एक व्यक्ती आपल्या मुलाला मृत्यूपूर्वी म्हणाला की माझ्या आजोबांनी मला दिलेलं हे एक घड्याळ आहे. हे जवळजवळ 200 वर्ष जुने आहे. मी ते तुला देतो. तू दागिन्यांच्या दुकानात जा. त्यांना सांग की हे मला विकायचं आहे. ते आपल्याला किती ऑफर देतात ते पहा. मुलगा दागिन्याच्या दुकानात गेला आणि परत वडिलांकडे आला आणि म्हणाला, त्यांनी मला 150 रुपये देण्याचे सांगितले आहे कारण ते फार जुने आहे. वडील म्हणाले, आता तू भंगारवाल्याच्या दुकानात जा आणि बघ किती पैसे देतोय. मुलगा गेला आणि परत वडिलांकडे आला आणि म्हणाला की ते 20 रुपये देतो म्हणतायत कारण ते खूप खराब झालेलं आहे. वडील मुलाला म्हणाले, हे घड्याळ घेऊन तू संग्रहालयात जा आणि तिथे विचार. त्यानुसार मुलगा संग्रहालयात गेला आणि परत तो आनंदाने तिथून नाचत आला. तेव्हा त्याने बाबाला येऊन सांगितले की बाबा, या दुर्मिळ तुकड्याच्या घड्याळीचं मौल्यवान वस्तूच्या संग्रहालयात समाविष्ट करण्यासाठी 5 लाख रुपयाची ऑफर दिली आहे. वडील शांतपणे स्मित हास्य करत म्हणाले, मला तुला हेच सांगायचं होते
की योग्य ठिकाणीच तुमची योग्य मूल्य आहे. स्वतःला चुकीच्या जागी शोधू नका आणि तुमचे मूल्य होत नसल्यास रागवू नका. ज्यांना आपले मूल्य माहीत आहे तेच आपली प्रशंसा करतात आणि आपली किंमत जाणून घ्या. म्हणजेच अशा व्यक्तीपासून दूर राहा ज्यांना आपली कदर नाही. सहमत असाल तर लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.